चला मित्रांनो नमस्कार. गुड मॉर्निंग बोला किंवा गुड आफ्टरनून बोला. दुपारची वेळ झालेली आहे. 3 साधारणतः वाजलेले आहेत. आज सकाळची कामावर होतं 3 वाजले. काही रेकॉर्ड करायचं असं काही मिळालं नाही. आज कुठे रीलचं प्लॅनिंग नाही आहे कारण की ऑलरेडी मी काल एक रील एक्स्ट्रा बनवलेली. तर ती रील नक्की टाकेन थोड्या वेळाने. तर आज थोडं चहा लवकर प्यायची इच्छा झाली म्हणून मस्तपैकी दिनेशने सांगितलं कडक चहा बनवला आहे आणि नेहमीचा आपला आवडीचा मोनॅको बिस्किट आहे. तर ठीक आहे, ब्लॉग तुम्ही बघत राहा. आजचा थोड्या वेळाने मी संपूर्ण ब्लॉग चालू करेन एक एक गोष्ट हे करण्यासाठी. आणि तुम्हाला पुढचा ब्लॉग नक्की आवडेल. ब्लॉग आमचा बघत राहा. ठीक आहे मित्रांनो, चलो बाय बाय. मित्रांनो बघा, आज संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी गरम गरम पावभाजी चाललेली आहे. पावभाजी अतिशय दिसायला टेम्पटिंग आहे आणि पाव बघा मस्तपैकी मसाल्यामध्ये आणि बटरमध्ये फ्राय केलेले आहेत. तर नक्की आमच्याकडे पावभाजी खाण्याचा आनंद घ्यायला. चल तुला जाणं तू गरम गरम चपाती होतात चांगले. हो, चपाती होतात चांगलं. मित्रांनो इकडे बघा, इकडे पिझ्झा बनतोय आपला. छोटू कोणता पिझ्झा आहे? मखनी पनीर मखनी पिझ्झा बनतोय बघा इकडे छानपैकी. इकडे बघा मित्रांनो, इकडे चीज कॉर्न गार्लिक ब्रेड बनत आहे बघा. छानपैकी चीज कॉर्न गार्लिक ब्रेड लावलेले आहेत. आता हे ओव्हनमध्ये टाकणार आपण. इकडे बघा मित्रांनो, आपली फ्रँकी बनते. छानपैकी फ्रँकीचं काम चालू आहे. इकडे बघा, इकडे आपलं चालू आहे नूडल्सचं काम चालू आहे. हे बघा फ्रँकीमध्ये छोटं मस्तपैकी मारीच मारतोय. हे आपलं फ्रँकी आहे. आपला सूप आहे मित्रांनो. गरमागरम सूप आहे इकडे. इथे बघा 2 पिझ्झा रेडी झालेले आहेत. हा फार्म फ्रेश पिझ्झा आहे आणि इकडे दुसरा पिझ्झा आहे. हा स्पायसी वेजिटेबल पिझ्झा आहे. 2 पिझ्झा आपले रेडी आहेत. थोड्या वेळात पॅक होऊन निघतील. इकडे शॉपला कस्टमर्स आहेत. केक शॉपला इथे पण कस्टमर्स आहेत. सर्व बाईक वगैरे लागलेले आहेत बघा. आज रश आहे, गर्दी आहे शॉपला. पार्सल जा रहा है. हाँ ये सूप बन के क्या ऑर्डर है श्रीराम? ये किसका? झोमॅटो का ऑर्डर है? झोमॅटो का ऑर्डर. ही मोठी झोमॅटोची ऑर्डर चाललेली आहे. 2 लार्ज पिझ्झा आहेत आणि चीज कॉर्न गार्लिक ब्रेड आहे. चलो करतो पॅक. छोटू बघा इकडे थरथरच बनवतो काहीतरी. छोटू क्या बना रहा है? सेवपुरी बना रहा है. हाँ दही पुरी बनवतो. छोटू दही कशामध्ये आहे बघा. तिकडे जरा दही बघा. छोटू दही बघा कशामध्ये. छोटूची चटणी बघा किती बघा, एकदम घट्ट चटणी बघा. हे बघा आणि दहीची क्वालिटी बघा. छोटूच्या दह्याची क्वालिटी आहे. छोटू अच्छा दही नाही एकदम मिठा मिठा. चलो ठीक आहे बघा, मस्त दही रेडी केलेलं आहे. कोणता पिझ्झा आहे रे? मखनी. आज बरेच दिवसानंतर मी ऑर्डर शूट करतोय. बरेच दिवस मी ऑर्डर दाखवलं नव्हतं. आमच्याच तुम्हाला दाखवतो कॉन्व्हर्सेशन. पण आज तुम्हाला सर्व ऑर्डर पण दाखवतो. ठीक आहे चलो जाणे तो गरम जाणे तब तक. आज पण तुम्हाला ऑर्डर पण दाखवतोय. बरेच दिवस तुम्हाला मी काही ऑर्डर्स वगैरे दाखवल्या नव्हत्या. आज थोडासा वेळ मिळाला आहे तर म्हटलं आज तुम्हाला सर्व ऑर्डर्स पण दाखवतो. काय काय नाही तुम्हाला वाटेल की ऑर्डर्स इकडे जातात की नाही. हे लोक नेहमीच त्यांचं चर्चा चालू असतात. तर आज तुम्हाला काही ऑर्डर्स पण दाखवल्या त्यातल्या कशा कशा ऑर्डर्स चालू आहेत त्या. शांतता आहे सध्या मित्रांनो. मार्केट सुद्धा शांतच आहे बघा. रोड पण शांत आहे, सगळं शांत आहे. निवांत कारभार आहे सध्या. छोटू दही दिखा रे एक बार. ते बघा तुम्हाला दही दाखवतो मित्रांनो. ते बघा दही बघा. आपण ह्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवतो त्यामुळे थोडं दह्याला फ्लेवरसुद्धा येते चांगलं. आणि दह्याची क्वालिटी बघा. हे बघा दह्याची क्वालिटी बघा. चलो रख दो. हाँ जेप्टो का मैंने ये मंगाया ना, लेटूस मंगाया था. आणि हां आणा इकडे त्या इकडे. हे आपण नेहमीचंच आहे, काय वेगळं आयटम नाही मागवलेलं आहे. दर दिवशी आपल्याला लागणारे आयटम लेटूस मागवलेलं आहे. अजून काहीतरी का हां अजून आपण हे मागवलेलं आहे. हे बघा गार्लिक जिंजर गार्लिक पावडर हे मागवलेलं, लेटूस मागवलेलं.
ठीक आहे, त्याला पेमेंट पण करायचं आहे त्यांचं, करूया. हां मित्रांनो, त्या साईडला कस्टमर आपले बसलेले आहेत, फोन दाखवतो मी. कस्टमर त्या साईडला आहेत, तर ह्या साईडला थोडंसं मला तर वेळ आहे, तोपर्यंत आपण थोडंफार जेवून घेऊया. आज घरातून काय आलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी घरामधून काय काय जेवण आलेलं आहे ते. तर घरामधून आज मशरूमची भाजी आलेली आहे, ज्वारीच्या भाकऱ्या आलेल्या आहेत आणि थोडंसं फणस आलेलं आहे आणि तेंडलीची गवारची भाजी आलेली आहे. तर चला आपण जेवणाचा मित्रांनो आनंद घेऊया. हे बघा, सात्विक जेवण एकदम मस्तपैकी. ठीक आहे मित्रांनो, आज आपण आपला जो लेमन टी आहे तो आपण आज केक शॉपला घेतो इकडे. त्यानंतर 10 वाजता झालेलं आहे आणि तिकडे कस्टमर बसलेले पिझेरियाला. तुम्ही म्हणलं तर आज आकाश पण इकडे आहे बघा. आज राहुल गेलेला आहे सुट्टीवरती, तर त्याला की आकाश आलेला आहे. आकाश हाय करू, आकाश आहे 2 दिवस, उद्या पण आहे म्हणतो आकाश. तर सध्या आकाश आहे इकडे केक शॉपला. इथे बघा आपल्या काउंटरला केक आहे, इथे वरती सर्व चॉकलेट्स आहेत, खालती सर्व व्हॅनिला बेसमध्ये खालती आहेत आणि इकडे खालती 1/2 किलोमध्ये केक आहेत आणि या साईडला इथे 1 kg मध्ये आहेत आणि खालती पेस्ट्री आहे. पेस्ट्री आहेत, ब्राउनी आहेत आणि चोको बॉल वगैरे या साईडला इकडे आहेत. तर अशा प्रकारे सेटअप आहे संपूर्ण आपला केकचा. तर आता ॲक्च्युली थोडासा खूप बारीक खोकला आहे, तर अशा वेळेला गरम चहा चांगला शरीरासाठी. तुम्हाला दाखवतो बघा प्रेम कसा टाइमपास करते बघा. काय तो पाहिलं काय, त्याला वाटलं मी तिकडे पुढे आहे म्हणून तो शॉपच्या अगोदर तिकडे मोबाईल टाइमपास करतो. प्रेम दादा व्ह्यूअर्स को दिखा तू कैसे टाइमपास कर रहा है मोबाईल पे. बघितलं काय, इथे उभा राहून मोबाईल झाडतोय तिकडे आणि मला म्हणतो काम करतोय मी आता. व्यूअर्स को मालूम पड़ने दे कितना काम करता है करके तू वहाँ पे. 5 मिनट से तेरे को देख रहे हैं हम लोग यहाँ पे, कब से लाइन पे तू कहाँ पे है करके हम लोग तुझको देख रहे हैं यहाँ पे कि तू क्या कर रहा है करके. तो प्रेम टाइम पास करतोय, कस्टमर थोडं शांतच आहे. सिलेंडर नसल्यामुळे सध्या मार्केटला शांतता आहे. सर्व ठिकाणी रेट वाढलेले आहेत आणि आता मला वाटतं इलेक्शन पुरतं चाललेलं आहे. आता हे पश्चिम बंगाल, आसाम आणि तमिळनाडूची इलेक्शन आहेत, त्यामुळे ज्या दिवशी मला वाटतं वोट पडतील त्या दुसऱ्या दिवशी तर रेट मला वाटतं एकदम माफ होणार आहेत. कारण की अजून महागाई अशी इनडायरेक्ट वाढलेली आहे, डायरेक्ट अशी महागाई अजून आलेली नाही आहे आणि 100% वाढणार. आता ह्या आठवड्यामध्ये काय इलेक्शनचं वोटिंग होईल, ते झाल्यानंतर सर्वांचे रेट वाढून जाणार आहे ना. आता आम्हालाच म्हणजे तर तुम्हाला सांगू शकत नाही मी, पण आता आपण जे सिलेंडर जे प्राईस द्यायचो त्या 3 पट प्राईस सिलेंडरची वाढलेली आहे. बोले कोण किती म्हणू की सिलेंडरची किंमत वाढलेली नाही आहे, सिलेंडर मार्केटला अवेलेबल आहे. अजिबात सिलेंडर मार्केटला अवेलेबल नाही आहे आणि जे अवेलेबल आहेत त्याची किंमत 3 पट आहे. मग तू समजून जा तुम्ही कितीला सिलेंडर घ्यायचे आणि त्याची आता मार्केटला प्राईस किती आहे. घरगुती सिलेंडरची प्राईस जवळजवळ 4,000 रुपये आहे मित्रांनो. कमर्शियल तर विचारू नका आणि कुठं मिळते ते आम्हाला माहिती नाही. असं तर तुम्हाला सांगतोय आम्ही की सर्व रेट वाढणार आहेत. फक्त इलेक्शन पुरती वाढ बघा, त्यानंतर सर्व रेट धूम ठोकणार आहेत सर्व बाजूनी. मार्केट थंडा हो चुका है. हो, सब लोग रो रहे हैं, सब व्यापारी रो रहे हैं. आता सर्वांनी लाकडं वगैरे शोधून ठेवली पाहिजे. लाकडं त्यात मग आता ऐकायला मिळालं की कोळशामध्ये पण लोक दगडी टाकायला लागले. मग तिथे पण आता धंदा चाललाय काळा चालू, दगडी कोळसा त्यामध्ये टाकतात लोक, काळा रंग करून टाकतात दगडी, असा कारभार चालू आहे. आणि लाकडं पण आता मार्केटला मिळत नाही. जो लकड़ा 6 रुपये किलो था वो आज के दिन में 8-9 रुपये किलो है. मैं गया था फैक्ट्री में, हाँ. 6 रुपये किलो वाला लकड़ा जो है ना वो गीला है पूरा. वो गिला है. 100 किलो लिया ना तो हाँ. इसमें 50 किलो ही वो बोलो तो चलेगा. मग गीला इतना लकड़ा है. 6 रुपये किलोनी ओली लाकडं घ्यायची, ती लाकडं सुकवायची. हा का गाव आहे की लाकडं सुकवायला इकडे कुठं जागा नाही आहे. एक तर चूल कोण लावून देत नाही आणि त्याच लाकडं 8-9 रुपये किलो आहे. अशी परिस्थिती आहे. तरी लोक शॉपमध्ये लाकडाची चुली करून लावतायत. पण तुम्हाला लिहून घेतो मी, हा जो प्रॉब्लेम संपल्यानंतर लोकांना तो शॉप पेंटिंग करायला 50,000 रुपये खर्च येईल. मग इकडून तिकडून तो खर्च तेवढा आहेतच, लक्षात घ्या. कारण की संपूर्ण शॉप काळा होऊन जातं त्याच्या. आता वाटत नाही आपल्याला, असं वाटतं आपण पैसे वाचवले, पण अख्खा शॉप काळं बनतंय, अख्ख्या वस्तू काळ्या बनतायत. त्यामुळे ते कुठून ना कुठून शेवटी ते आहेत. आणि LPG क्लीन फ्युएल आहे, त्यामुळे त्याचा काय जास्त पुढे काळा वगैरे होत नाही. तर आता हे बघूया इलेक्शन नंतर किती रेट वाढणार आहेत, कसा बिझनेस होणार आहे, लोकांचे किती आता मेनू कार्डमध्ये किती रेट वाढवावे लागणार आहेत, किती दिवस हा संकट लोकांवरती येणार आहे काय कल्पना नाही. तोपर्यंत तरी आपण शांत चित्ताने चहा पिऊया, बघूया काय होतंय ते, है ना प्रेम, खरं की नाही.
बघूया काय होतं जो ते. होगा, जे होईल ते सब मालिक है. सबका होगा. सबका. जो होगा सबका होगा, बरोबर की नाही. किसी एक का तो होगा नाही. तर बघूया. सब परेशान है तो हम भी परेशान है. सब सर्वच लोक प्रॉब्लेम आहेत म्हणजे काय आता कोणाला काय करायचं नाही लोकांना काही समजत नाही आहे की एक्झॅक्टली काय. काही लोकांनी भाकऱ्या बंद केल्या जास्त आग लागते म्हणून, काही लोकांनी चायनीज बंद केलं, काही लोकांनी फ्रायचे आयटम बंद केले. मग असं चालू असतं, मरत गोष्टी चालू आहेत लोकांच्या. पण खरा त्रास चालू होणार आहे इलेक्शनच्या वोटिंग पडल्यानंतर. तेव्हा तुम्हाला खरं समजेल की नक्की आपण किती पाण्यामध्ये आहे आणि किती महागाई वाढणार आहे ते. तर बघूया काय होतं नक्की ते. इलेक्शन तुम्हाला की आपण वजह से अभी वो चल रहा है. वो अभी तो बड़ा नहीं रहे वो लोग इलेक्शन की वजह से. इलेक्शन के बाद धक्का देंगे. इलेक्शन जब भी खत्म हो जाएगा फिर Voting. उसके बाद वो लोग छाप देंगे. वोटिंग खत्म जिस दिन होगा उस दिन चाप देंगे तुम लोग, सब लोग को चाप देंगे. उस दिन मालूम पड़ेगा क्या है करके, क्या कंडीशन है करके. तो इससे चलो. भी बदतर हाल हो जाएगा. हाँ ये तो बहुत मतलब ये तो इसमें तो सांस आ रहा है. हाँ. गले पे हाथ रखा है लेकिन ऐसा सांस लग रहा है. हाँ साफ मतलब चलो अभी चल रहा है. खुद और ना जब काय करें. इलेक्शन काहीतरी खत्म हो जाएगा तो सीधा दोनों हाथ दबा देगा. असं होणार आहे अशी परिस्थिती. मोदी जी. हा पण ते कोविड खरं परवडलं त्यांना घरामध्ये बसून रेशन तरी मिळत होतं. पण आता असं आहे की बाहेर जा पण तुम्हाला काय मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. पेट्रोल किती महाग होणार माहिती नाही आहे आणि LPG गॅस कुठे जाणार आहे माहिती नाही. काय कुठे होणार आहे कोणाला काहीच प्रिडिक्शन नाही आहे. समजेल काय होतं ते मित्रांनो, जे काय होतं ते सर्वांना माहिती पडेल. ठीक आहे नया चला. भारत में कुछ भी हो सकता है. चला बघूया.